आज आई लवकरच पातळीला चालल्या होत्या आंबे घेऊन विकण्यासाठी. आमच्या घरातल्या झाडांचे खूप सारे आंबे निघाले आहेत. मग तेच विकण्यासाठी आई सध्या जात आहेत पातळीला. त्याच्यानंतर लाडूसुद्धा आज लवकरच उठली होती. मग तिला अगोदर ब्लँकेटवरती टाकून दिलं खेळण्यासाठी आणि मग लगेच सगळ्यांसाठी मँगो शिरा बनवून घेतला. सगळ्यांचा नाश्ता झाला होता. मग लगेच स्वयंपाकाची सुरुवात केली. आज मला इडली बनवायची होती. मग त्याच्यासाठी तिथे कुकरला इडली लावून दिली पहिले तर. आणि यांना बोलले की नारळ फोडून द्या. मग यांनी घरच्या नारळाचा नारळ फोडून दिला होता मला. मग त्याचं ताजं खोबरं काढून घेतलं चटणी बनवण्यासाठी. तर इथे मी हिरवी मिरची, खोबरं, लसूण आणि फुटाणे घेतले होते. अशा पद्धतीने खोबऱ्याची चटणी बनवली ना, खूप टेस्टी होते. एकदा ट्राय करून बघा नक्की. मग त्याच्याच तडक्यासाठी मी इथे जिरे, मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्त्याचा तडका दिला आणि चटणी माझी बनवून तयार होती. तोपर्यंत इडलीसुद्धा स्टीम झाली होती, मस्त झाली होती एकदम. आणि सांबारसुद्धा झालं होतं माझं. सगळं काम आवरलं होतं स्वयंपाकाचं. मग लगेच लाडूला अंघोळ घालून घेतली आणि तिला झोपून दिलं की मग बाकीचं जे काम होतं ते आवरून घेतलं. त्याच्यानंतर बाहेर आले तर खूप थंड हवा सुटली होती आणि ढगाळ वातावरणसुद्धा झालं होतं. पाऊस येईल असं वाटलं होतं, पण पाऊस काय आला नाही, फक्त वातावरणच तसं झालं होतं. त्याच्यानंतर पप्पा आले होते आणि पप्पांनी लाडूला लगेच घासाच्या रानात घेऊन गेले आणि तिला तिथे नेलं त्यांनी आणि तिला असं पाणी चालू होतं ना, त्याच्यामध्ये तिला खेळवत होते, तर तीसुद्धा खूप खुश होत होती. असाच गेला आमचा आज साधा पण सुंदर दिवस गेला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.